श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 19. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19 याबद्दल जाणून घेणार आहोत. ग्रंथकार म्हणतात, आपण जर हा अध्याय एकाग्रचित्ताने श्रवण केल्यास आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल आणि त्या ज्ञानाने परमार्थ साधनांचा मार्ग सुलभ होईल. परिणामी चित्तास परमानंद प्राप्त होऊन आपल्याला या भवसागरातून तरून जाता येईल. नरदेहातून मुक्तता मिळून मोक्षाची प्राप्ती होईल, अशी खात्री या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकर्त्याने श्रोत्यांना दिली आहे, असे सांगून ग्रंथकार अध्यायाच्या पुढील कथेस प्रारंभ करतात. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रात ज्यांची ख्याती सर्वत्र अजरामर झाली, असे श्री नृसिंह सरस्वती नावाचे सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी कृष्णा नदीच्या तटावरील अनेक पवित्र क्षेत्रांना भेटी दिल्या. अनेक प्रकारच्या योगाभ्यासांचे ज्ञान असलेल्या महासाधूंना भेटले. आपल्याला हठयोग साधना करता यावी ही इच्छा मनात धरून गुरूचा शोध करीत अनेक स्थाने फिरले. अनेकांचे त्यांनी ज्ञान पाहिले, अनेकांचे चरण धरले, परंतु सर्व कष्ट व्यर्थ ठरले. हठयोग साधना ही फारच कठीण असल्याने कोणीही नृसिंह सरस्वतींना योग्य मार्गदर्शन करू शकले नाही. एक दिवस श्री स्वामींचा महिमा ऐकून त्यांना श्री स्वामींना भेटण्याची तीव्र इच्छा जागृत होते व ते अक्कलकोटला येऊन पोहोचतात. श्री स्वामींना नृसिंह सरस्वतींच्या येण्यामागचे कारण आधीच ठाऊक होते. श्री स्वामींचे दर्शन घडताच श्री स्वामींनी आज्ञाचक्र वेदांताचा एक श्लोक म्हटला. श्लोक ऐकताच नृसिंह सरस्वतींची समाधी लागली. ब्रह्मरंध्रातून प्राणवायूचा संचार होऊन देह अचेतन झाला. जमलेल्या सर्वांना खूप आश्चर्य वाटले. काही वेळाने नृसिंह सरस्वतींची समाधी उतरली व भानावर येताच धावत जाऊन श्री स्वामी चरणांना कडकडून मिठी मारली. श्री स्वामी दर्शनाने परमानंद झाला व म्हणाले, हठयोग शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण सर्व कष्ट व्यर्थ गेले. आज तुमच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली. सर्व चिंता दूर होऊन कार्यभाग साधला गेला. काही दिवसांनी श्री स्वामींची आज्ञा घेऊन नृसिंह सरस्वती आळंदीला परत आले. सिद्धी प्रसन्न असल्याने अनेक धर्मकृत्ये केली. दूरदूरवर नृसिंह सरस्वतींची कीर्ती पसरली. एक दिवस पुन्हा श्री स्वामींच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटला येतात. गुरुमूर्ती पाहून नृसिंह सरस्वती पुढे हात जोडून उभे राहतात. तेव्हा श्री स्वामी त्यांना म्हणतात, का रे, अजून सिद्धी सोडली नाहीस का? सिद्धी सोडून दे तरच जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त होईल आणि अंतिसुखाने सहज सुरभुवनी जाशील.